तर मित्रांनो नमस्कार सगळ्यांना आणि तुमचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलला। तर मित्रांनो जय श्रीराम। तर आपण आलो आहे इथं काळुंका माता मंदिर जवळ म्हणजे जालन्यामध्येच। तर एका वानराची मादी आहे ती 2 दिवसापासून घायल झाली होती। तर त्यांनी मला कॉल केला आज तिसरा दिवस आहे। तर ती पूर्ण घायल झाली। ती म्हणे की हिचा जार वगैरे पडला म्हणे मित्रांनो। तर आपण तिथं आलेलो आहे। तर तिला आता पोत्यामध्ये टाकून हॉस्पिटलमध्ये नेण्याचा प्रयत्न करू, कारण की बाईकवर पिंजरा वगैरे तर बसत नाही, त्यामुळे तिला आरामशीर झोपून वरती माकड पण होतात, म्हणजे सॉरी वानर पण होतात वरती। तर ते पण अंगावर यायचा प्रयत्न करू लागले। एक तिच्या सोबतची जी जोडी होती ती। तर मित्रांनो तिचं ब्लड वगैरे पण खूप जास्त पडलं होतं। ते म्हणते जार वगैरे पडला तिचा। तर मला तर वाटतं तिला गॅस्ट्रो वगैरे झालता, कारण की वास खूप बेकार येत होता तिच्या शरीराचा आणि तिथला। तर मित्रांनो आपण तिला आता घेऊन जाऊया हॉस्पिटलमध्ये लवकरच आणि तिची ट्रीटमेंट करूया। बघू आता कसं आहे, कंडिशन तर खूप वीक वाटते आहे। आता वाचते का नाही तर ते देवा भरोसे आता, कारण मित्रांनो तिसरा दिवस असल्यामुळे आज खूप लेट झालं आहे। त्या दादांनी पण कॉल केला आज, त्यांच्याकडे काही नंबर वगैरे नव्हता माझा, तर त्यांनी आज मला कॉल केला। तर आपण तिला जाऊया हॉस्पिटलमध्ये घेऊन। तर बघा मित्रांनो आपण तिची ट्रीटमेंट कशा प्रकारे करतो। आणि त्यानंतर तिला तर आता मी टाकलेलं आहे पोत्यामध्ये। वरतून ती एक वानर येत आहे अंगावर आणि मला भीती दाखवत आहे, जेणेकरून तो म्हणतोय की माझ्यासोबत म्हणजे त्यांच्या टीममधलं कोणत्या मेंबरला जर हात लावला ते डायरेक्ट अंगावर येते। तर तुम्ही बघू शकता आता ते वरतीच बसलेलं आहे, तुम्हाला दिसेलच लवकर ते माझ्या अंगावर कसं येण्याचा प्रयत्न करत आहे म्हणून। वरती चल घ्या खाली खाली आला खाली येऊ दे आली आली खाली हा हट हट ही मादी आहे वरची आणि तो नर आहे। ती पुरी गँग आहे का, ती 10 जणांची गँग आहे। हा ना माहिती गँग याची पहिले आपण। तर आपण हॉस्पिटलमध्ये तिला आणलेलं आहे। तर डॉक्टर तिथं टेम्परेचर घेते, तर टेम्परेचर पण खूप आहे आणि खूप जास्त तिला प्रमाणात ताप आलेली आहे मित्रांनो। तर बघा तुम्ही खूप ताप आलेली आहे, टेम्परेचर खूप आहे तिला। तर आता सलाईन वगैरे लावण्याचा प्रयत्न करत आहे। तर मित्रांनो सलाईन लावताच तिचं अंतिम म्हणजे डेड झाली ती। तर मला दुसरा कॉल आल्यामुळे मी नाही का तिथला अंतिम संस्कार करण्यासाठी ते सगळे रेडी होते। तर त्यांनी तिचा अंतिम संस्कार केला। तर मी इथं दुसऱ्या कॉलवर आलेलो आहे। हे वानर याला दुसऱ्या वानरांनी मारल्यामुळे हे डायरेक्ट घरामध्ये येत होतं। तर हे गिरणीमध्ये येऊन बसलं, तर आम्ही त्याला इथं रेस्क्यू करायसाठी आलेलो आहे। त्याच्यानंतरचाच कॉल आहे मित्रांनो हा लगेच। तो त्याचा अंतिम संस्कार ते करत आहे आणि मी इथं आलो आहे त्याला रेस्क्यू करण्यासाठी। तर बघा मित्रांनो आपण याला कशा प्रकारे रेस्क्यू करतो आता। थोडं पाय 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 चावीन ते। जाऊ दे बरंच भाजी भेटी मोठी कोणी आहे का पोरांमध्ये का आता धरून आणलं होतं बाहेर येईन नाही आमच्याकडं। पोळी दिली होती, पोळी त्याच्या हातात तर चंबळ त्यांनी आधी काय झालं ते बंद राहिलं चौताळलं ते त्याला दवाखान्यात बी न्यायला लागेल ना, त्याला असं पॅक करूनच न्यायला लागेल ना। सर पांढरा कुठं झाला बाया करत काम टावेल देते मी खूप थोड्या नव्हता मग यायचं होतं सर कपटाला लागलं काय हे तार लागले त्याला इथं वर भांडणं करत होते तारावर पडलं खाली, त्याची मागत लागली बाकीची एक काम करता का, डायरेक्ट धरतात का?
चल दरोजा लावून घ्या तो पायाला पायाला भरपूर लागलेलं आहे. हळद वगैरे आहे का तुमच्याकडे? टाकली आम्ही त्याला हळद. या असंच बसलो होतं ते उठानच नव्हतं. ते दुसरे बंदर आले म्हणून आत पळालं ते. त्या भीतीवर भांडणं केली ते पण ते दुसरे बंदर मारू राहिले त्याला. रोहन आत जाऊन हळद. हे असं बेकार धरलं ना असं धरतं ते पुरे दात घालतं पायामध्ये त्यामुळे ते रिस्क घ्यायला पुरत नाही त्याला. खाली बसून टाका नाही सोडून. टाकलं खारा टाकलं आम्ही त्याला. काय चपाती पाणी आहे पाणी त्याला पाणी पाजलं आम्ही सगळं केलं पण ते घरातून मी घालले म्हणून त्यांनी ऑर्डर. कुठे चपाती चपाती घरातून नाही जाईना म्हणून त्याचं वाटायला दुसरं काय. तार लागले त्याला ते उरून तार ताटून पाडल्या त्याची दुसरे बंदर मारा लागले त्याला. पण ते दुसरे बंदर येऊ राहिले त्याला मारायला. हो ना समाजाचं काय ते वरून झाडून पडलं काय माहिती. असं रिस्क नाही करू जाणार ते असं नीट होणार ते त्याला नेऊन मतलब नाही होणार कारण की ते फक्त घाबरल्यामुळे घरात घ्यायला लागलं. बाकी त्याला ते नेऊन काही हे नाही आहे न्यायला काही विषय नाही घेऊन जाऊ आम्ही त्याला. पण मग ते आणखी चिडलं ना तर मग एकदा सुटलं तर ते लोकांना परेशान करून देतं. बंदर मारून त्यांनी 7-8 बंदर बाजूला हे झाडावून पडलं का नाही त्याला मारून राहिले. घरामध्ये आलं का? इकडे गेले बाथरूम रावडी बाबा हा पाय तर बघा मित्रांनो घरात घुसतोय. ओय चल 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 बाहेर चल. आजी त्याला पकडलेलं आहे आम्ही. अहो तसं नाही आम्ही त्याला पकड टाकाय आम्ही आमच्या वारात मोबाईल घ्यायचा तू. गोली बरोबर गेली पाहिजे. हाताला धरून घेऊन जा त्याला. हाताला धरून आणलं ते मागाशी. दादू तुझा तो भाऊ वाटतो तो मामा वाटतो. अरे लगेच त्याचा मामा वाटतोस. पाडे बघा कसं पकड होते. मी जाऊ का मदत करायला.
आलं थोडं थोडं कारण थोडं ढिलं सर थोडंसं थोडं ढिलं ढिलं चुप रे काय थोडं ढिलं बोली घे थोडी अशी पाटा किती खातो ते पाटा टाका पाटा टाकला अरे व्हिडिओ चाली अरे व्हिडिओ चाली तर मी व्हिडिओ आलंच लय फेमस होते मग शांत बस होतं आपल्याला नाही दाखवणार ते तिकडे दाखवेल त्यांच्या ऑफिसरला मला ही रिस्क वाली आहे मी यांना घातलं बांधून घेतात कसं त्याला उचला त्याला खांद्यावर याला बांधायला कुत्री आलं काय रशी युट्यूबला का प्रॉब्लेम कुत्रा धुतची झाली साधी घरी द्या ना चिकन खायला हे पोटाला करतो मला करता येत नाही काही नाही. अरे लेकरा होता जाईल बांधले. फ्लॅश नाही त्याच्यात ते स्क्रीनने ब्राईटनेस वाटते त्याची आतमधून वाटते व्हिडिओ चालू बंद नाही केला मी बांधले आता पहिल्यापासून केली हां नाही पहिले आम्ही याच्या अगोदर होते हां आता गेले मी 5-10 मिनटं झाली मला पाठवून द्या. फक्त इथं मला थोडं हे सारखं तुम्ही सारखं तिकडे दात लावून चल पोरांनो थँक्यू पोरांनो थँक्यू पोरांनो चल काय जाऊ द्या मला चल चला रे चला तर मित्रांनो आपण काय करायचं तुम्हाला केलं होतं लवकरच आपण त्याला निसर्गाच्या सानिध्यामध्ये सोडण्यासाठी जात आहोत. तर तुम्ही बघू शकता आपण त्याला म्हणजे हॉस्पिटलमध्ये न्यायची गरज नाही पडली कारण की हे वाहनारांना सवय नसते हॉस्पिटलमध्ये इंजेक्शन किंवा गोळ्याची त्यामुळे आपण त्याला निसर्गाच्या सानिध्यामध्ये सोडल्यानंतर तो लवकरात लवकर नीट होतो. तर आपण त्याला इथं सोडूया. तर थोडासा हा त्या पोत्यामध्ये टाकल्यामुळे थोडासा घायल झाला होता कारण की तिकडे त्याला दुसऱ्या वानरांनी मारलं होतं त्यामुळे पण त्याला जखम झालेली आहे. तर आपण हळद वगैरे टाकली ही थोडीशी त्यांना ही जखम खूप मामूली असते ही खूप लवकर रिकवर होती कारण की झाडाच्या पाचोळा खाल्ल्यामुळेच त्यांना थोडंसं हे होतं. तर मी चेक करत होतो की हा पुढं जातो का नाही तर हा गेलेला आहे पुढं टच करून. तर निसर्गाच्या सानिध्यामध्ये आपण त्याला आता मोकळं सोडलेलं आहे. तर हे पूर्ण फॉरेस्टचं जंगल आहे इथं मस्त तो राहीन
आणि आपण त्याला न ट्रीटमेंट देता त्याला लगेच रिलीज केलं आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि असंच मुक्या जनावराची किंवा प्राण्यांची मदत करा. आणि तर आता हा चालला आहे बघा मित्रांनो जंगलामध्ये. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये लगेच. तर मित्रांनो, हे वानराचं पिल्लू बदनापूरहून मित्रांनी घेऊन आलेलं आहे. तर याचे म्हणजे पाय म्हणजे भिंतीवरून का कुठून तरी पडला होता हा. तर याचे पाय सोडले गेले सारखे झालेले, पाय काही काम करत नाही. तर त्यांना म्हटलं, आता हॉस्पिटल पण बंद होतं संध्याकाळच्या टायमाला, तर तुम्ही घरी आणून ठेवा म्हटलं. तर त्यांनी आपल्या घरी आणून दिलेलं आहे मित्रांनो. तर आपण आता त्याला पिंजऱ्यामध्ये टाकूया. आणि त्याचे दोन्ही पाय गेलेले. बाहेर जर कधी असं असतं तर कुत्र्यांनी याला मारून टाकलं असतं. त्याच दिवशी संध्याकाळी म्हणजे सकाळी एक कॉल झाला वानराचा, त्यानंतर 11 साडे 11 वाजता एक, आणि हा संध्याकाळचा एक, म्हणजे एकाच दिवशी 3 वानर आपल्याकडे जखमी आलते. तर सकाळची जी मादी होती ती लगेच एक्सपायर म्हणजे डेट झाली, कारण की तिला गॅस्ट्रो झालता आणि तिला लेट झालं ट्रीटमेंटसाठी, कारण की त्यांना पण 2 दिवस झाले लक्षात दिलं नव्हतं तिच्यावर. तर आपण आता याला म्हणजे तो एक झाला, त्याला निसर्गाच्या सानिध्यामध्ये आपण सोडलेला आहे आणि ही आपण इथं पिंजऱ्यामध्ये ठेवली. तर हे सकाळचा व्हिडिओ आहे मित्रांनो. तो बघा कशी खात आहे सेफ वगैरे. तर आता थोड्या म्हणजे प्रमाणात ठीक आहे ती. तर मी तिचा नंतरचे व्हिडिओ तुम्हाला सगळे टाकत जाईन, ती कंडिशन कशी आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आपल्या. तर धन्यवाद.